तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 6 चॅप्टर 3 लोकल गव्हर्नमेंट बॉडीजचं सोल्युशन. आज आपण क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे पुट अ टिक करेक्ट इन द राईट बॉक्स. तर पहिला प्रश्न आहे The dash looks after the local administration of the village. तर इथं ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला. तो ऑप्शन ए ग्रामपंचायत, ऑप्शन बी पंचायत समिती, ऑप्शन सी जिल्हा परिषद. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामपंचायत. तर दुसरा प्रश्न आहे इट इज बिंडिंग टू होल्ड at least dash meetings of Gram Sabha in each financial year. इथं ऑप्शन आहे ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6 आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी 6. आणि इथं आपल्याला तिसरा प्रश्न आहे ॲट प्रेझेंट देअर आर डॅश डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 36. इथं दुसरा प्रश्न दिलेला आहे मेक अ लिस्ट ऑफ द फंक्शन ऑफ पंचायत समिती. आन्सर बिल्डिंग रोड्स, गटर्स, वेल्स अँड बोरवेल्स, ऑर्गनाइज द वॅक्सिनेशन ड्रीव्स, प्रोड्यूस क्लीन ड्रिंकिंग वॉटर, मेंटेनिंग द क्लीननेस ऑफ रोड and arrange the disposal of the water of the waste, helping the farmers improve agriculture and the livestock, provide the primary education, promote the handcraft and cottage industries, provide the financial aids and workers section. इथं आता तिसरा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला व्हॉट इज युअर ओपिनियन. म्हणजे इथं सांगितलेलं आहे की तुमचं ह्या प्रश्नाबद्दल मत काय. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न द ग्रामपंचायत लिव्स व्हेरियस टॅक्सेस. तर ग्रामपंचायत लिव्ह व्हेरियस टॅक्सेस. तर मित्रांनो तुम्ही हा प्रश्न मनाने लिहू शकता. इथं तुमचं मत मांडायचं आहे त्याबद्दल की ग्रामपंचायत वेगवेगळ्या ओकेजनला आपल्याकडून वेगवेगळे ओकेजनचे वेगवेगळे प्रकारचे टॅक्सेस का घेती व घेती का बरं. तर इथं आपलं मनाने लिहिलं तरी चालेल आणि माझं बघून लिहिलं तरी पण चालेल. तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त मनाने लिहायचा प्रयत्न करा. त्याचं उत्तर आहे द ग्रामपंचायत लुक्स आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. इट कॅरीज आउट द फंक्शन्स रिलेटिंग द वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिक registration of the birth dates and the marriages. To carry out these functions money is required and the tax are more of one source of income of ग्रामपंचायत. तर मित्रांनो हेच उत्तर आहे. आणि दुसरं आहे द नंबर ऑफ जिल्हा परिषद इज लेस देन द टोटल नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट इन द महाराष्ट्र. इथं विचारलेलं आहे द नंबर ऑफ द जिल्हा परिषद. ते जिल्हा परिषद आहे ते महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टपेक्षा कमी का बरं आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 36 डिस्ट्रिक्ट आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्या डिस्ट्रिक्टला जिल्हा परिषद नाही आहे. तर ते का नाही आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ते इथं याचं उत्तर आहे एव्हरी डिस्ट्रिक्ट हॅज जिल्हा परिषद. ॲट प्रेझेंट द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज 36 डिस्ट्रिक्ट बट ऑनली 34 जिल्हा परिषद.
तर मित्रांनो हे बघा इथं सांगितलेलं आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टला जिल्हा परिषद असते. ॲट प्रेझेंट द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज 36 डिस्ट्रिक्ट बट ओनली 34 जिल्हा परिषद. तर इथं सांगितलेलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये 36 डिस्ट्रिक्ट आहे, पण त्यांना 34च जिल्हा परिषद आहे. ते दुसरं पॉईंट आहे का, द रिझन इज that the Mumbai city district and the Mumbai suburban district do not have the rural population. तर इथं सांगितलेलं आहे की मुंबई जी सिटी आहे तिला जिल्हा परिषद नाही, कारण की तिथं महानगरपालिका असते. तिथं रुरल पॉप्युलेशन आहे, म्हणजे ते त्यांच्या मनाने त्यांचे नेते ठरवतात. तिथं तिसरं पॉईंट आहे, देअर फॉर दे डू नॉट हॅव जिल्हा परिषद. तर मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न नंबर 2 हे उत्तर. त्याच्यानंतर इथं आहे कंप्लीट द टेबल. माय तालुका माय पंचायत समिती. नेम द तालुका. इथं मित्रांनो दिलेलं आहे नेम द तालुका, म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव लिहायचं आहे. आता माझ्या तालुक्याचं नाव आहे कन्नड, तसंच तुमच्या तालुक्याचं नाव काय आहे ते तुम्ही इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर द नेम ऑफ चेअरमॅन ऑफ द पंचायत समिती. इथं आपल्याला लिहायचं आहे. तर मित्रांनो आपण आपलं इथं चालू होतं. इथं तिसरं आहे द नेम ऑफ डिप्युटी चेअरमॅन ऑफ द पंचायत समिती. आता इथं उपसरपंच, पंचायत समितीचे जे उपसरपंच आहे त्यांचं तिथं नाव लिहायचं आहे. आणि दुसऱ्याचं द नेम ऑफ चेअरमॅन ऑफ पंचायत समिती, त्याचं आपल्याला पंचायत समितीचे जे अध्यक्ष आहे, फॉर एक्झाम्पल समजा आमच्या गावाचे अध्यक्ष, समजा आमच्या तालुक्याचे अध्यक्ष समजा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, आणखीन काही. तसंच तुमच्या तालुक्याचे जे चेअरमॅन आहे त्यांचं तुम्हाला सेकंडचे क्वेश्चनमध्ये नाव लिहायचं आहे, आणि थर्डमध्ये ते अध्यक्ष यांचं नाव लिहायचं इथं. त्याच्यानंतर द नेम ऑफ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तुमच्या तालुक्याचे जे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे त्यांचं इथं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर द नेम ऑफ ब्लॉक एज्युकेशनल ऑफिसर. तर इथं पण तुमच्या तालुक्याचे ते ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहे ना, त्यांचे तुम्हाला नाव लिहायचं आहे. तर इथं आहे 5वा क्वेश्चन, राईट अ ब्रीफ नोट ऑन. तर प्रश्न पहिला द सरपंच. इथं आपल्याला सरपंचबद्दल माहिती लिहायची आहे. तर याचं उत्तर आहे द इलेक्शन्स ऑफ द ग्रामपंचायत आर हेल्ड every 5 years. Second, the elections member elected the sarpanch and deputy sarpanch from amongst themselves. Third point, the meeting of gram panchayat are held under the chairmanship of the sarpanch. Point fourth, it is his responsibility to implement the development schemes of the village. Point number 5, the member of Gram Panchayat can bring a motion on confidence against the Sarpanch who is and carry out his responsibility properly. Point number 6, in the absence of the Sarpanch, the deputy Sarpanch look after the work of the Gram Panchayat. तर मित्रांनो राईट अ ब्रीफ नोट ऑन याचं
पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे मित्रांनो. हे नीट नोट करून घ्या, कारण की हे खूप महत्त्वाचं उत्तर आहे. नोट झाले असेल तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर पुढचा प्रश्न आहे, द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर याचं उत्तर आहे, द डिसिजन टेकन बाय द जिल्हा परिषद आर implemented the chief executive officer of Jilla Parishad. Second, he is appointed by the state government. मित्रांनो, इथं प्रोजेक्ट दिलेला आहे. हा प्रोजेक्ट तुम्ही एकदा वाचून घ्या आणि मग तुम्ही हा प्रोजेक्ट तयार करा. मित्रांनो, इथं बेसिक जे क्वेश्चन आहे ह्या धड्याचे इथं मी दिलेले आहे. हे बघा, हा पहिला प्रश्न, याचे उत्तर. हे बेसिक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे, जे तुमच्या एक्झाम्समध्ये किंवा तुम्ही मोठे होऊन तुम्हाला कधी पण काम येऊ शकता. म्हणून तुम्ही आत्ताच जास्तीत जास्त सराव करा. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला प्रश्न दिलेले बेसिक एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाठवू शकेन आणि तुमचा जास्तीत जास्त अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करून घेणार आहोत. आणि तुम्हाला आणखीन काही या धड्याबद्दल डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.